हॅलो, नमस्कार सर्वांना. आत्ताच आपण सुंदर असा हरिपाठ जो ज्ञानाच्या दिवा लावणार आहे आपल्या शरीरात, मनात, बुद्धीमध्ये, असा हा सुंदर हरिपाठ आपण ऐकला. आणि आता आपल्याला भजनाचाही आस्वाद घ्यायचा आहे. तत्पूर्वी मी काही छोटीशी माझी इच्छा आहे की आपण काहीतरी बोलावं, म्हणून मी आपल्याला एक विश्वाचा नियम सांगणार आहे. तर विश्वाचा असा नियम आहे की आपण देव म्हणतो किंवा सत्शक्ती म्हणतो, तर विश्वामध्ये अशा या फक्त दोनच शक्ती अस्तित्वात आहेत असं माझ्या वाचनात आले. एक म्हणजे सत्शक्ती आणि एक म्हणजे असत शक्ती, वाईट शक्ती अशी. तर या दोन्ही शक्ती या लहरी, या विश्व हे सगळं लहरींवर चाललेलं असतं, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. लहरींचा काय प्रभाव आहे हाही आपल्या सर्वांना माहिती असेलच. तर या सत्शक्ती आणि या असत शक्तींचा जो प्रभाव आपल्या पृथ्वीवर पडत असतो विश्वाकडनं, सगळे देवांकडनं म्हणा, असत शक्तीकडनं, तर त्यासाठी आपण साधं एक व्यवहाराचं जर उदाहरण घेतलं की आपल्याला आपण जी आपली वृत्ती किंवा आपली जी आवड असते तर त्याप्रमाणे आपण आपल्या व्यक्ती शोधत असतो, किंवा असं म्हणतो नाही बाबा ह्या व्यक्तीबरोबर माझं जमतं चाललं, किंवा ही व्यक्ती मला फार आवडते, मग तिचा आणि आपला सहवास वाढतो त्यातून, किंवा आपण एकमेकांकडे आकर्षित पण होतो. तर तसंच ह्या विश्वाचा पण नियम आहे की सत्शक्ती या चांगल्या शक्तींकडेच आकर्षित केल्या जातात आणि वाईट शक्तींकडेच आकर्षित जातात. आणि म्हणून आपण हा जो सत्संग करतो आहे सगळा, यातून ही एक ऊर्जा निर्माण करतोय की जेणेकरून ही विश्वाची ऊर्जा इकडे आपल्याकडे, सत ऊर्जा आपल्याकडे आकर्षित होईल आणि आपल्या सुद्धा आणि द्विगुणित आपल्याला ऊर्जा मिळेल त्यातून. म्हणजे आपण जर चांगलं वागलं, चांगलं बोललं, चांगले विचार केले तर ती शक्ती आपल्याकडे आहे, प्लस विश्वाची ही शक्ती आपल्याकडे आकर्षित होईल आणि आपल्याला त्याचा लाभ चांगल्या प्रकारे होईल. त्याचप्रमाणे आरोग्य चांगलं राहील, कारण जेवढ्या असत शक्तींचा तर तुम्ही, आणि या असत शक्ती तर सगळ्यांना माहिती आहेत आपल्याला की काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, परंतु त्याहीशिवाय खंत करणे, काळजी करणे कोणाची, किंवा आपल्या मनामध्ये उणीव असते की माझ्या हे कमी आहे माझ्याकडे, तर ह्या सर्व सुद्धा नकारात्मकच भावना आहेत. आणि यांचा जर विचार आपण सोडला आणि या सत्शक्तींकडे वळालो, सगळं परमेश्वरावर जर सोडून दिलं, तर नक्कीच आपल्याला सगळ्यांना उत्तम आरोग्य लाभेल आणि आपले सर्व जीवन जे आहे ते आनंदात जाईल. हे सांगून मी आता हे माझं भाषण संपवते आहे आणि आपण आता लगेचच भजनाला सुरुवात करूया. पहिल्यांदा विश्व प्रार्थना होईल आणि त्यानंतर गजाननाच्या भजनाने सुरुवात होईल.